काळामध्ये निरक्षर लोक होते, सुशिक्षित नव्हते, परंतु बाबासाहेबांच्या शब्दावर त्यांचा विश्वास होता. बाबासाहेबांना मानणारा एक वर्ग होता. त्यांनी बाबासाहेबांना एवढं मानलं आणि बाबासाहेबांच्या गोष्टीवर एवढा विश्वास ठेवला की त्यांनी म्हटलं की बाबासाहेबांना म्हटलं शिका, तुमच्या मुलांना शिकवा. त्यांनी पटापट शिकवलं मुलांना आणि त्यांचे मुलांना त्यांनी शिकवल्यामुळे आज आम्हाला हे दिवस बघायला मिळाले. म्हणजे आजची परिस्थिती आम्हाला जी मिळाली आहे तर ही बाबासाहेबांच्या वेळेस जे लोक होते त्या लोकांच्या पुण्यामुळे, म्हणजे त्या लोकांच्या कुशल कर्मामुळे, कुशल बुद्धीमुळे आम्हाला हे जीवन जगायला मिळून राहिलं. या गोष्टीचा आपण नेहमी भान ठेवलं पाहिजे. परंतु या 30-35 वर्षाच्या कालावधीमध्ये, म्हणजे 20 वर्षाच्या पुढे कालावधीमध्ये आमचा समाजाचा ग्राफ, आमच्या समाजाचा ग्राफ हा याच्यावरती वाढला. म्हणजे आम्ही ब्राह्मणाच्या समोर निघालो. म्हणून आम्हाला हे समोर जाण्यासाठी, रोखण्यासाठी आज भारतामध्ये नवीन नवीन पद्धतीचे षडयंत्र हे भारतात, हे आमच्या लक्षात आलं पाहिजे. आज जे मेडिकलचे जे एंट्रन्स एक्झाम आहे नीट, ती कुणासाठी आहे? ही फक्त आणि फक्त या बुद्धिस्ट समाजाला रोखण्यासाठी आहे नीट. आज या गोष्टी, हे षडयंत्र आमच्या लक्षात येत नाही. कारण की आम्ही बुद्धाचा जो धर्म होता, हा धर्म आम्ही सोडून दिला, ही विचारधारा सोडून दिली आणि हे आम्ही कर्मकांड करू लागलो. आरक्षण ज्या ठिकाणी आहे, आरक्षण नष्ट करू शकत नाही, तर त्यांनी ज्या ठिकाणी आरक्षित जागा आहे त्यांचं खाजगीकरण करणं सुरू केलं. म्हणजे कुठे ना कुठे हे जे वाढलेली आमच्या समाजाची जे उंची होती हाईट, हे आमची कमी करण्याचा प्रयत्न सध्या सुरू आहे. आणि 56 पासून आम्ही अगर बाबासाहेबांच्या विचारधारेनं अगर चाललो असतो तर आज ब्राह्मण इथं राहिला असता आणि आम्ही इथं राहिलो. आज आम्हाला लक्षात येत नाही की आमचे संघ आमच्या घरामध्ये फुटाफूट काऊन आहे, आमचे संघ काऊन तुटून राहिले, आमच्या घरामध्ये भांडणं काऊन होऊन राहिले, या गोष्टीचा आम्ही कधी विचार करतो. काऊन होऊन राहिले आमच्या घरामध्ये भांडणं? कारण की आमच्या घरामध्ये बुद्ध धर्माची विचारधारा नाही. धर्माचं आमच्या घरामध्ये जो मुख्य आधार आहे, धम्माचा मुख्य आधार, धम्माचा मुख्य बेस, धम्माचा मुख्य आधार तत्व, एका मनुष्याचे दुसऱ्या मनुष्याशी संबंध कसे चालत आहे, हा मुख्य आधार तत्व आमच्या घरात नसल्यामुळे आज आई वडिलांचे भांडण होत आहे, बहीण भावाचे भांडण होत आहे, शेजाऱ्याशी भांडण होत आहे, आपल्या नातेवाईकाशी भांडण होत. कारण की आम्ही धम्माची विचारधारा सोडली आणि धम्म आम्ही शोधायला निघतो ह्या विहारात. हे अंधश्रद्धा, पूजा, कर्मकांड, हे मूळ विचारधारा आमची सुटली. आज ही विचारधारा सुटल्यामुळे आमच्या समाजामध्ये बाबासाहेब आंबेडकरांनी एवढ्या निर्माण केलेल्या ज्या गोष्टी होत्या, बाबासाहेब आंबेडकरांनी निर्माण केलेले जे बाबासाहेबांचे संघटन होते, याचे सर्व तुकडे तुकडे झाले. आमच्या घरामध्ये तुकडे तुकडे झाले आहेत. आज मुलगा वडिलांचं ऐकत नाही, आईचं ऐकत नाही. आमच्या घरामध्ये व्यसनवाले मुलं जास्त निर्माण झाले, कारण की कुठे ना कुठे आम्ही ही विचारधारा. बुद्ध धर्माचं दुसरं आधार तत्व आहे
की मी ईश्वर, आत्मा, अलौकिक शक्ती, चमत्कारिक शक्ती मानणार नाही. जगातले दोन महापुरुष असे आहेत एकमेव. पहिले बुद्ध, की ज्यांनी ईश्वर, आत्मा, अलौकिक शक्ती, चमत्कारिक शक्ती नाकारली. परंतु जगामध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर हे एकमेव असे व्यक्ती आहेत, एकमेव असे महापुरुष आहेत की ज्यांनी लिखित स्वरूपामध्ये ईश्वर, आत्मा, अलौकिक शक्ती, चमत्कारिक शक्ती ही नाकारली. मग आम्ही नाकारला पाहिजे. परंतु आज आम्ही या आमचे विहार बाबासाहेबांच्या दृष्टिकोनातून जे विहाराची व्याख्या होती की विहार हे प्रत्येकाने दर रविवारीला विहारामध्ये सुट्टीच्या दिवशी आणि गेल्याच्या नंतर आपले वैयक्तिक प्रश्न, वैयक्तिक समस्या, आपले पारिवारिक प्रश्न, पारिवारिक समस्या, आपले सामाजिक प्रश्न याच्यावरती तुम्ही चर्चा करा आणि या चर्चेमधून तुम्ही तिथच्या तिथे बसून सोडू शकता. ही बाबासाहेबांची विचारधारा होती विहारासाठी. आज विहारामध्ये काय होऊन राहिलं, आम्ही बाबासाहेबांपेक्षा हुशार. बाबासाहेबांनी का म्हटलं होतं आठवड्यातून एकदा या, पण आम्ही बाबासाहेबांची अवलाद दिवसातून 2दा, सकाळी ना संध्याकाळी करतो का वंदन. त्रिसरत पंचशील घेतो आपण, त्याच्यानंतर गाथा घेतो, मस्त ताला सुरात चांगला घेतो आणि त्याच्या 15 मिनिटांना जेव्हा आमच्या वंदना वगैरे संपल्या की मग आमच्या बायाची कुजबुज सुरू होते. अहो बाई, तुला माहित आहे का त्या फलाण्या बाईची सून नाही का अशी ना ते, मग ते बाई तशी. अरे तुम्ही 15 मिनिटं अर्ध्या तासाच्या पूर्वी पंचशिलाचं आचरण तुम्ही तिथे घेतलं होतं, संकल्प केला होता की कोणाची चुगलीची आडी मी करणार नाही आणि 15 मिनिटं 20 मिनिटाच्या नंतरच आपण ते. आता या गोष्टी खरंच आपल्या डोक्याला पटतात. मग जेव्हा आमच्या डोक्याला या गोष्टी पटत नाही तर या गोष्टीतून आम्ही 100% बाहेर निघलो पाहिजे. तेव्हाच आम्हाला हे बाबासाहेबांची धम्मदीक्षा महत्वाची होईल. कारण की ह्या सर्व सोडल्या पाहिजे. ह्या 1956च्या पूर्वी आम्ही हेच गोष्ट करत होतो. म्हणजे ह्या पूर्ण ज्या गोष्टी आहे याला आपण बौद्ध धर्म म्हणतो, परंतु या सर्व हिंदू धर्माच्या चालीरीती आहे. मग आम्ही बुद्धिस्ट कसले हा विचार प्रत्येकाने करायला पाहिजे की आम्ही जेव्हा बुद्धिस्ट आहोत तर आमचं बुद्धिस्ट आहोत म्हणून दिसायला पाहिजे ना. नाही, होळी आली लागलो रंगपंचमी मध्ये, पोळाला लागलो आम्ही, दिवाळी आली, हे सण साजरे करून राहिलो. मग हे सण जे हिंदूचे जे सण आहेत ते साजरे जेव्हा आम्ही त्यांच्या सोबत करून राहिलो तर आम्ही खरंच बुद्धिस्ट आहोत की हिंदू. मग बाबासाहेब तर म्हणत होते की आपली बुद्धिस्टाची एक नवीन ओळख असायला पाहिजे. बाबासाहेबांना पूर्ण भारत बौद्धमय करायचं होतं ना. तर मग बाबासाहेब जसं ख्रिश्चनाची ओळख आहे, दररोज चर्चमध्ये झाले. इस्लामाची ओळख आहे, एक पोशाखावरूनही आहे, परंतु दर शुक्रवारी आठवड्यातून एक दिवस मस्जिदमध्ये जातात. म्हणजे प्रत्येकाची ओळख आहे. आमची ओळख कोणती आहे? आमची ओळखच नाही दिसत. आम्ही दिवाळी मनवतो, आम्ही भाऊबीजही मनवतो, आम्ही सर्वच मनवतो. माझी सण मनवण्यासाठी आमची मनाई आहे. कारण की धम्मामध्ये निरागसता नाही पाहिजे, धम्माचं वातावरण आनंदी पाहिजे. परंतु सण अगर आपल्याला हे करायचे असेल, साजरे करायचे असेल तर एक दिवस तुम्ही त्याचे दिवस वेगवेगळे करा. जसं 1 जानेवारी आहे, एक शौर्य दिन आहे, त्या दिवशी आपण आपली भाऊबीज रक्षाबंधन म्हणू शकतो, कारण ते आमचं रक्षाबंधन आहे. दिवाळी अगर आम्हाला बनवायची आहे
तर आम्ही बुद्ध पौर्णिमा किंवा 14 एप्रिलच्या दिवशी आम्ही कपडे घेऊ शकतो. म्हणजे लोकांना असं वाटलं पाहिजे हिंदू धर्मातल्या, अरे नाही हा बुद्धिस्टाची दिवाळी आहे, आज बुद्धिस्टाची होळी आहे, होळी म्हणून एन्जॉय पाहिजे जीवनावर. एन्जॉयमेंट असल्याशिवाय धम्मामध्ये धम्मही टिकणार नाही. परंतु आपली एक ओळख, एक आयडेंटिटी आपली वेगळी निर्माण करायला पाहिजे. दुसरी गोष्ट आहे, मी मगाशी या आधार तत्वाविषयी बोलत होतो की एका व्यक्तीचे दुसऱ्या व्यक्तीशी संबंध कसे असायला पाहिजे, हे धम्माचं पहिलं आधार तत्व आहे. हे आधार तत्व जर आमच्या घरामध्ये मजबूत झालं असतं तर आज आमच्या घरामध्ये वाद निर्माण झाले असते का? आज आमच्या घरामध्ये मुलं कधी व्यसनग्रस्त झाले असते का? बऱ्याचशा चांगल्या चांगल्या गोष्टी, खूप सुरेख गोष्टी बाबासाहेबांनी बुद्ध आणि धम्म या ग्रंथामध्ये लिहिल्या. परंतु तो ग्रंथ आम्ही वाचलाही असेल, मला वाटते ते बहुतांश लोकांनी या वर्षवासाच्या काळामध्ये त्याला 4-4 न 5-5 वेळाही वाचून झाला असेल. परंतु तो असं पुस्तक म्हणून आपण वाचतो नाही. परंतु बुद्ध आणि धम्म हा ग्रंथ नेहमी बाबासाहेब आंबेडकरांच्या दृष्टिकोनातून जर आपण वाचायला सुरुवात केली तर निश्चितच बाबासाहेबांचे मुख्य विचार आणि बुद्धाचे मुख्य विचार तुम्हाला त्याच्यामध्ये आढळतात. बाबासाहेबांना बुद्धांनी धम्म ग्रंथ लिहिण्याकरता 5 वर्षाच्या वरचा कालावधी लागला. हा काऊन लागला? कारण की हे सर्व एवढं त्यांनी शोधून चिरफाड करून त्याच्यातून मूळ जिवंत विचार, जिवंत बुद्ध शोधला बाबासाहेबांनी आणि तो आम्हाला दिला. आता जसं बुद्ध यांनी धम्म ग्रंथामध्ये सिद्धार्थाचं बालपण, आता सर्वांनीच वाचलं ना, काही सर्वांनी वाचलं बुद्ध यांनी सिद्धार्थाचं बालपण. मग का म्हणतात बाबासाहेब आंबेडकर? त्याच्यावरून तुमच्या कुणाच्या डोक्यामध्ये काही आयडिया आहे का? सांगा. सर्वांनी वाचलं आहे ना बुद्ध यांनी धम्म? जेव्हा सिद्धार्थाचं बालपण हे प्रकरण बाबासाहेब आंबेडकरांनी बुद्धांनी धम्म ग्रंथामध्ये काऊन टाकलं असावं? काय ते बाबासाहेबांची इच्छा असेल ते बालपण टाकलं पाहिजे? म्हणून हा ग्रंथ कधीही बाबासाहेबांच्या दृष्टिकोनातून वाचला तरच कळतो, नाही तर तो सर्वसाधारणपणे वाचला तर कळत नाही. सिद्धार्थाचं बालपण बाबासाहेब आंबेडकरांनी याच्यासाठी टाकलं की सिद्धार्थ जेव्हा 8 वर्षाचे होते तेव्हा त्यांना कोणतं प्रशिक्षण देण्यात आलं होतं? एक सैनिकी प्रशिक्षण देण्यात आलं होतं आणि दुसरं त्यांना मानवीय विकासाचं प्रशिक्षण देण्यात आलं. बाबासाहेब हे सांगू इच्छितात की तुम्ही तुमच्या मुलांना हे प्रशिक्षण द्या. आता मानवीय विकास, सैनिकी प्रशिक्षण तर सर्वांना माहित आहे, कारण की सिद्धार्थ हे क्षत्रिय असल्यामुळे आणि राजकुमार असल्यामुळे त्यांना सैनिकी प्रशिक्षण देण्यात आलं होतं. परंतु मानवीय विकासाचं प्रशिक्षण हे बाबासाहेबांनी सांगितलं. आज आमचे मुलं त्यावेळेस 8 वर्षाचं असताना त्याला कळत असत, परंतु आज आमचे 4 न 5 वर्षाच्या पोरांना मुलींना सर्व कळू लागले. आम्ही त्यांना मानवीय विकासाचं प्रशिक्षण देतो का? आता मानवीय विकासाचं प्रशिक्षणही बाबासाहेबांनी बुद्ध आणि धम्म ग्रंथामध्ये जे दिलेल्या गोष्टी आहेत त्या थोडी 1-2 उदाहरणासोबत मी सांगतो, म्हणजे तुम्हाला कळेल. जसं मानवीय विकासाचं प्रशिक्षण म्हणजे मुलांना तुम्ही कोणतीही गोष्ट सांगा की खोटं नाही बोलायचं, मुलं ऐकतात का? मुलांना म्हणा हे नाही करायचं, मुलं ऐकतात? नाही ऐकत. मुलांना म्हटलं चोरी नाही करायची. ज्या गोष्टी आपण मुलांना सांगतो की हे नाही करायचं तर मुलं त्या गोष्टी आणखी जास्त याच्यात करतात, आपण नसल्याच्या नंतर करतात वाटलं. म्हणून बाबासाहेब नेहमी म्हणतात की जसं आता मुलांच्या मनामध्ये आपण नेहमी त्यांना सांगतो की चोरी नाही करायची, परंतु तो करणारच आहे. नाही करायची म्हटलं, आताही आम्हाला एवढे वर्ष आमच्या याला धम्मामध्ये गेले, विहारामध्ये गेले, तरी आम्हाला पंचशील सर्वच जण नेहमी देतातच, आपण पंचशील ग्रहण करतोच नेहमी, परंतु ते गुन्हे घडतच आहे.
म्हणून बाबासाहेब म्हणतात की मुलांना तुम्ही जसं चोरी नाही करणे, या ही वाईट जी गोष्ट आहे समाजामध्ये घडत आहे, तर ह्या गोष्टीपासून दूर होण्याकरता तुम्ही मुलांच्या आचरणामध्ये लहानपणापासून त्याला दान देण्याची भावना शिकवा. दान देण्याची भावना म्हणजे त्याच्या शाळेमध्ये किंवा त्याच्या शेजारी पाजारी मित्रांमध्ये एखादा अगर मुलगा गरीब असेल, त्याच्याकडे एखादं रजिस्टर किंवा त्याच्याकडे एखादी पेन घ्यायची अगर ताकद नसेल, तर आपल्या मुलांमध्ये ही भावना विकसित केली पाहिजे की त्याला बेटा त्याच्याकडे काय आहे, त्याच्याकडे तर हे घेऊन दे त्याला. ज्या लहान मुलांना आपण देण्याची सवय लहानपणापासून लावली तर त्याच्या मनामध्ये चोरीची भावना निर्माण होईल का? कारण का ते देण्याची ताकद वाढ. ही प्रवृत्ती हे एंटीडोस बाबासाहेब आंबेडकरांनी आम्हाला बुद्ध आणि त्यांचा धम्म या ग्रंथामध्ये दिलंय. जसं आता व्यभिचार नको करा, आम्ही नेहमी पंचशिलामध्ये व्यभिचार नाही केला पाहिजे म्हणून, परंतु समाजामध्ये व्यभिचाराची प्रवृत्ती वाढत आहे. बाबासाहेब आंबेडकर त्याचा एंटीडोस सांगतात की समाजामध्ये लहानपणापासून मुलांच्या मनामध्ये अगर त्याच्या प्रेमाची भावना, स्त्रियांच्या विषयी सन्मानाची भावना अगर आपण लहानपणापासून मुलांच्या मनामध्ये विकसित केली तर त्याच्या मनामध्ये व्यभिचाराची भावना येऊ शकते. अशा अनेक पद्धतीचे एंटीडोस बाबासाहेब आंबेडकरांनी आम्हाला द बुद्ध आणि धम्म ह्या ग्रंथामध्ये दिले आहे. परंतु आम्ही बाबासाहेबांची मूळ विचारधारा सोडल्यामुळे, बुद्धाची जी ओरिजिनल विचारधारा जिवंतपणीची सोडल्यामुळे आज आमच्या जीवनामध्ये एवढे दुःखाचे प्रसंग निर्माण होते. आज सांगत असताना मला एक वाईट वाटतंय की हे दक्षिण नागपूर होतं पहिलं, रामबागवाल्या ज्या आई वगैरे बसल्या आहेत त्यांना सर्वांना माहिती, रामबागवाल्या आईला तर माहिती. हे दक्षिण नागपूर आणि उत्तर नागपूर ह्या दोन्ही जे नागपुराचे जे दोन टोक आहे, हे दोन टोक बाबासाहेबांना नेहमी मदत करणारे होते ना. बाबासाहेबांनी जेव्हा इथे धम्मदीक्षाचा कार्यक्रम आयोजित केला तेव्हा या दोन वस्त्यांचा सहभाग बाबासाहेबांना खूप मिळाला. म्हणजे बाबासाहेबांच्या कोणत्याही मुख्य कार्यक्रमामध्ये एक दक्षिण नागपूर आणि एक उत्तर नागपूर या दोन्ही एरियाचा समावेश होता. मग बाबासाहेबांनी दिलेली हे धम्माचे दीक्षाचे मूळ विचार सर्वप्रथम कोणत्या एरियामध्ये रुजले पाहिजे? परंतु आज रामबागचं नाव घेतलं, इंदोऱ्याचं नाव घेतलं तर मनामध्ये एक भीती निर्माण. या गोष्टी का घडत? कारण की या गोष्टी याच्यासाठी घडत आहे की आम्ही बाबासाहेबांना ओळखू नाही. बरोबर आहे की नाही? आज हे दोन एरिया उत्तर नागपूर आणि दक्षिण नागपूर हे पूर्ण भारतातून हे दोन एरिया असे बनायला पाहिजे होते की कट्टर बाबासाहेब आंबेडकरांची विचारधारेची एरिया बनावे. कारण की या एरियांमध्ये बाबासाहेबांचा सहवास या दोन एरियाला लाभला आहे. परंतु आम्ही बाबासाहेबांना ओळखू नाही शकलो आणि बाबासाहेबांना न ओळखल्यामुळे आज आम्हाला वैयक्तिक दुःख, पारिवारिक दुःख, सामाजिक दुःख या तीनही दुःखाचा आम्हाला समस्येचा सामना करावा. हे केवळ आणि केवळ फक्त एकाच की आम्ही बाबासाहेबांना आणि बाबासाहेबांनी दिलेला जो बुद्धाचा ओरिजिनल धम्म हा आम्ही समजू शकतो. आज अशी परिस्थिती आहे भारतामध्ये की बाबासाहेबांचे विचार भारतातून नष्ट करण्याचं षडयंत्र मोठ्या प्रमाणावर सुरू आहे. बाबासाहेबांचे विचार भारतातून नष्ट करण्याचं षडयंत्र मोठ्या प्रमाणावर सुरू आहे.
बुद्धाला एवढा अलौकिक आणि चमत्कारिक दाखवण्याचा प्रयत्न भारतामध्ये सुरू आहे. मग त्यावेळेस आमच्या मनामध्ये असा एक क्रोध निर्माण व्हायला पाहिजे की हे तुम्ही का सांगून राहिले. परंतु त्यावेळेस आम्ही चुपचाप बसतो आणि त्याच्या गोष्टी स्वीकार करतो. या गोष्टीमधून हा बुद्धाचा पूर्वीचा इतिहास इकडे आहे आणि बुद्धाच्या नंतरच्या कालावधीमध्ये या गोष्टी पसरवण्यात आल्या. हे हिस्ट्री जेव्हापर्यंत आपल्या डोक्यामध्ये फिट होत नाही तेव्हापर्यंत आम्हाला बुद्ध कळू शकते का. आणि बाबासाहेब आंबेडकर खरंच आम्हाला असे विचार देतील का, हा प्रश्न तर निर्माण व्हायला पाहिजे ना. कारण की बाबासाहेब आंबेडकरांना जीवन जगत असताना याच गोष्टीला सामना करावा लागला नाही आज. मग ते खरंच देतील का. आणि बुद्धाने कलाम सूत्रामध्ये स्पष्ट म्हटलं आहे ना, मी सांगतो म्हणून करा नको, परंतु आम्ही विचार करतो का. आज आणखी याच्यामध्ये 2004 ला जेव्हा बाबासाहेबांना सिम्बॉल ऑफ नॉलेज हा पुरस्कार मिळाला, जगामध्ये डॉक्टर B.R. आंबेडकर, बरेचशा लोकांना हे नाव माहित नव्हतं. जेव्हा 2004 मध्ये बाबासाहेबांना कोलंबिया विद्यापीठाने सिम्बॉल ऑफ नॉलेज, जगातला सर्वात विद्वान मनुष्य हा जो पुरस्कार दिला, तेव्हा जगातले बहुतांश लोकांनी बाबासाहेबांचं साहित्य वाचणं सुरू केलं. आणि साहित्य वाचता वाचता त्यांच्या हातामध्ये बाबासाहेबांचा मूळ ग्रंथ हातामध्ये लागला, द बुद्धा अँड हिज धम्मा. या ग्रंथांच्या वाचनाने या जगातल्या लोकांमध्ये, त्यांच्या विचारामध्ये बराचसा फरक पडला आणि जगामध्ये निधर्मीय धर्मीय लोक वाढले. आता हे निधर्मीय म्हणजे काय. निधर्मीय म्हणजे जे ख्रिश्चन धर्मामध्ये आहे परंतु त्यांना ख्रिश्चन धर्माचे कर्मकांड किंवा पूजापाठ मान्य नाही. जे इस्लाम धर्मामध्ये आहे परंतु इस्लामाचे त्यांना पूजापाठ कर्मकांड मान्य नाही. जे बौद्ध धर्मामध्ये आहे परंतु बौद्ध धर्माचे पूजापाठ आणि कर्मकांड मान्य नाही. जे हिंदू धर्मामध्ये आहे परंतु हिंदू धर्माचे पूजापाठ आणि कर्मकांड मान्य नाही, असे हे निधर्मीय लोक जगामध्ये तिसऱ्या नंबरवर आहे. आता पहिल्या नंबरवर आहे ख्रिश्चन धर्म. तुम्ही सर्च करू शकता, गुगल वरती चेक करू. दुसऱ्या नंबरवरती आहे इस्लाम धर्म आणि तिसऱ्या नंबरवरती आहे हे निधर्मीय लोक. आता हे निधर्मीय लोक तिसऱ्या नंबरवरती काऊन आले. कारण की चायनाने बुद्धाचे कर्मकांड नाकारले, विचारधारा स्वीकारली. चायनाने बुद्धाचे कर्मकांड नाकारले, बाबासाहेबांची विचारधारा स्वीकारली. आणि बाबासाहेबांची विचारधारा स्वीकारल्यामुळे आज जगामध्ये 450 फूट उंचीचा बाबासाहेबांचा सर्वात उंच पुतळा हा चायनामध्ये बनत आहे. भारतामध्ये नाही बनत आहे, चायनामध्ये बनत आहे. तर हे जे निधर्मीय लोक वाढले, यांची संख्या तिसऱ्या नंबरवर आली. तर प्रत्येक धर्माच्या धर्मगुरूमध्ये हे भीतीचं वातावरण निर्माण झालं. तर हे निधर्मीय लोक बाबासाहेबांच्या विचाराने तर येत नाही, कारण की बाबासाहेबांचे विचार या सर्वांच्या विरुद्ध. म्हणून हे बाबासाहेबांच्या विचाराने निधर्मीय लोक गेले नाही पाहिजे. म्हणून बुद्ध धर्मामध्ये या गोष्टी आता वाढवण्यात आहेत. म्हणजे बुद्धाला समोर करून बाबासाहेबाला ऑटोमॅटिक नष्ट करण्याची विचारधारा सध्या भारतामध्ये सुरू आहे. बुद्धाला त्यांच्या ज्या कथा आहेत, जातक कथा, या जातक कथा बुद्धाच्या नंतर 200 वर्षा महापरिनिर्वाणानंतर
200 वर्षापर्यंत निर्माण झाल्या, याच्यामध्ये अलौकिक चमत्कारिक असं बुद्ध दाखवण्यात आलं. त्रिपिटकामध्ये बुद्धाला चमत्कारिक दाखवण्यात आलं, कारण की हे सर्व ग्रंथ बुद्धाच्या महापरिनिर्वाणानंतरचे आहे आणि हे महायान पंथाची देण आहे पूर्ण. तर यामुळे ह्या गोष्टी वाढवण्यात आल्या. 2004 पासून भारतामध्ये त्रिपिटकाची चॅन्टिंग होत आहे. आधी होत होती का? आता चॅन्टिंग करणं म्हणजे का? चॅन्टिंग करणं म्हणजे पोथी वाचणं, पारायण करणं. अगर पोथी किंवा पारायण केल्याने आम्ही हिंदू धर्मामध्ये आधी असताना आम्ही करायचं, तर आमच्या समस्याचं समाधान नाही झालं. समस्याचं समाधान आम्हाला एका महामानवाने केलं, बाबासाहेब आंबेडकरांनी. मग आता त्रिपिटकाला वाचून, त्रिपिटकाला पठन करून आमचं समाधान होणार आहे का? आमच्या समस्या नष्ट होणार आहे? परंतु आज भारतामध्ये त्रिपिटकाची चॅन्टिंग वाढली. गगन मलिक याच क्लासमध्ये आम्ही जेव्हा हा सुरू झाला क्लास, तर त्यावेळेस गगन मलिकच्या बाबतीमध्ये भंतेजी आणि मी क्लासमध्ये म्हटलं होतं की गगन मलिक हे ब्राह्मणिझमचे एक षडयंत्र आहे. तर काही त्यावेळेसच्या ज्या उपासिका होत्या त्यांनी टीका केली होती, भंतेजी म्हणे तुम्ही काही शिकवता. आता गगन मलिकचं षडयंत्र बघा. गगन मलिकने 84,000 मूर्तिया वाटप करण्याचा संकल्प केला. श्रामणेरची दीक्षा गगन मलिकने कुठे घेतली? श्रीलंकेला घेतली, श्रीलंकेमध्ये घेतली. नंतर थायलंडचं त्यांनी काम केलं मूर्तिया वाटप. तर त्यांनी भारतामध्ये भिक्षू नव्हते का? मग अरे तो भारतीय माणूस आहे आणि भारतातला हा बौद्ध धर्म आहे, परंतु त्यांनी दीक्षा तिथे घेतली. त्यानंतर 22 जानेवारी 2024 ला रामाच्या मंदिरामध्ये रामाच्या मूर्तीची प्राण प्रतिष्ठा झाली. तर ते रामाचीच म्हणायला पाहिजे होती ना. हा, तेव्हा आमचे गगन मलिक हे एक नट आहे, कलाकार आहे, आर्टिस्ट आहे. हे रामाच्या वेशभूषेमध्ये तिथे मंदिरात गेले. त्या प्राण प्रतिष्ठा समारंभाला आणि त्याच्यामध्ये रामाच्या मूर्तीच्या बरोबर हा विष्णूचा 9वा अवतार म्हणून कुणाला जोडलाय? बुद्धाला. आलं लक्षात? हे जे षडयंत्र आमच्या समाजामध्ये निर्माण होत आहे, हे षडयंत्र आम्हाला शोधता आले पाहिजे. कारण की हे षडयंत्र आम्हाला कुणीकडे नेत आहे? ज्या चिखलातून बाबासाहेब आंबेडकरांनी आम्हाला बाहेर काढलं, या चिखलामध्ये हे षडयंत्र आम्हाला नेत आहे. म्हणून आज आपण अगर बाबासाहेबांच्या विचारांनी आपण चालणं सुरू केलं, बाबासाहेबांचा विचार आम्ही आपल्या आचरणामध्ये आणला, तर आजही आम्ही हा जो आमचा शत्रू आहे याला आम्ही हरवू शकतो. परंतु आम्ही अगर आता हा शत्रू आम्हाला केव्हापासून मात देत आहे? हा शत्रू आम्हाला केव्हापासून हरवत आहे? हा शत्रू आम्हाला यांच्या नंतर पासून हरवत आहे. यांच्यापासून नाही, हे बुद्धाच्या काळापासून, बरोबर आहे. तेव्हापासून आम्ही हरतच आहोत आतापर्यंत. परंतु आम्ही हे तत्वज्ञान सोडलं नाही. एवढे वर्ष हरून राहिलो आम्ही, परंतु हे सोडलं नाही. आणि आता हा शत्रू प्रबळ आहे. आता तो मोठा झाला त्याच्यासोबत. अगर आजही आम्ही हे तत्वज्ञान, अगर या तत्वज्ञानामध्ये आम्ही राहिलो, याला हरवू शकू का आम्ही? याला हरवण्यासाठी आम्हाला बाबासाहेब आंबेडकर त्यांचे विचार हे हरवू शकतात.
कारण की एकमेव ते महापुरुष आहे की ज्यांनी लिखित स्वरूपामध्ये ईश्वर, आत्मा, अलौकिक शक्ती, चमत्कारिक शक्ती नाकारली आणि बाकीच्या जेवढे धर्म आहे त्या धर्माचा जो मुख्य केंद्रबिंदू आहे तो आहे ईश्वर, आत्मा, अलौकिक शक्ती, चमत्कारिक शक्ती. याच्यावरती प्रत्येक धर्माची नीव आहे. म्हणून आपण आज या ठिकाणी बाबासाहेबांच्या विचारांनी, बाबासाहेबांनी जो आम्हाला बुद्ध दाखवला होता खरा, त्याचा विचार आम्ही केला पाहिजे आणि आम्ही आमच्या जीवनामध्ये बाबासाहेबांचे विचार ठेवले पाहिजे आणि ओरिजिनल बुद्ध आमच्या जीवनात, आचरणात आम्ही आणला तरच आम्ही समोर टिकू. नाही तर आज जशी आमची अवस्था झाली आहे की जसं मी म्हटलं की उत्तर आणि दक्षिण नागपूर हे बाबासाहेबांना साथ देणारे मुख्य समर्थक होते. नागपूर शहरातले यांनी बाबासाहेबाला साथ दिली तर आज ह्या दोन एरिया असे विकसित व्हायला पाहिजे होते. पूर्ण भारतामध्ये एक नवीन ओळख निर्माण व्हायला पाहिजे होती. परंतु आज आमची ओळख मायनसमध्ये चालली आहे. इंदोरा म्हटलं की एक आमच्या बदमाशीची गोष्ट आहे आमच्या समोर येतात. दक्षिण नागपूर म्हटलं तेही त्याच गोष्टी समोर येतात.